एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. जाऊया मॅचकडे. इनॅक्शन आपण वळतोय. रोहित बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकाचा खेळ घेऊन इथून सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला तन्मय आणि दुसऱ्या बाजूला अक्षय. येस, मॅच ऑन करायचा आहे. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल हाताळला जाईल. एका बाजूला रमाईनगर पंचाई आणि दुसऱ्या बाजूला बीरवाडी. पहिलाच बॉल फुलटॉस होता. चेंडूला दिशा दिल्या. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील्ड करेल, फेकेल. एक धाव कंप्लीट होईल. पहिली धाव इथून खर्च केली जाते. सिंगल धाव इथून परिपूर्ण केली जाते. पहिली धाव सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड मध्ये येताना. अक्षय ऑन स्ट्राईक. दुसरा चेंडूचा खेळ. उडवण्याचा प्रयत्न, लॉट करण्याचा प्रयत्न. चेंडू उंचावरती भरपूर आहे. ओ हो, काय कम्मालीचा झेल, कम्मालीचा झेल. व्हॉट हॅपन, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अशक्य होतं परंतु शक्य केलं गोलंदाज रोहितनं. उलट झेल टिपणं फार कठीण असतं परंतु तो झेल त्याने टिपलाय. आवाज आमचा गेलाय आणि नक्कीच भरपूर चांगलं प्रयत्न राहिला गेला रोहितच्या माध्यमातनं आणि काय कम्मालीचा झेल रोहितनं टिपलाय. जाऊया इथून. स्पीडअप करा. जास्त वेग घेत आहेत बिरवाडी संघ. प्लीज, प्रत्येक बॉल नंतर आपण फील्ड सजावट करतोय. खूप सारा वेग येतोय बिरवाडी संघ. प्लीज कॉपरेट करा. चेंडूचा खेळ आपण पाहिला. 2, 1 विकेट आणि 1 धावा. 2 बॉल. धाव्या न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. प्रशिक लेफ्ट हँडर फलंदाज आहे. यावेळी संधी मिळाली प्रशिकला, करावं लागेल. उडवला हेलिकॉप्टर परंतु क्षेत्ररक्षक आलाय. झेल सुटला जातोय, झेल सुटला गेलाय. चांगला प्रयत्न होतं प्रेषिक यांचं मोठा फटका खेळण्याचं आणि तिथून सेफ झोनमध्ये फटका खेळला होता परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आला होता. झेल त्यांच्या हातातनं सुटला गेला. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 2. 3 बॉल 2 धावा. 3 चेंडू 2 धावा 1 विकेट. पाहूया रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिल्या परंतु तन्मय इथून थांबेल की इथून मोठे फटके खेळेल. ओहो, इथून खराब चेंडू पाहायला मिळतोय की काय परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत. पंच सांगतात यस, हा चेंडू मात्र खराब असणार आहे. वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावा मिळत आहेत. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. 3 धावा. 3 बॉल 3 धावा 1 विकेट रोहित कडनं खर्च केल्या जात आहेत. 3 चेंडू 3 धावा 1 विकेट. पाहूया चौथ्या चेंडूचा खेळ घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय रोहित तन्मयसाठी. ब्लॉक होलचा चेंडू पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतात यस. ओ यू टी बाद. लेग बी द 4 विकेट डाऊन. तन्मय बॅक टू द डग आउट.
मी मॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल हार्दिक हार्दिक आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये खूप खराब परफॉर्मन्स झाला होता, परंतु मागे जे घडलंय ते विसरून आता पुढे काय घडवायचं ते घडवावं लागेल. इथून या मॅचमध्ये हवे आवश्यकता पाठवला. इथून मिडल ऑफ द बॅट वरती आलेला नाही आहे. चेंडू सिंगल झालाय कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नात होते हार्दिक, परंतु रोखलंय. एक 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 धाव आणि एकेरी धावेनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 धावा. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा बॉल बाकी असेल रोहित यांच्या षटकातील. शेवटचा बॉल बाकी आहे. 4 धावा. 2 विकेटच्या नुकसानामध्ये दोन्ही सलामी बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर मात्र पाहायला मिळतात. डगआउट मध्ये 2 नौके खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला प्रशिक आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक. दोन्ही फलंदाजाने मात्र एक एक चेंडू पेस केलाय. एक एक धावा बनवल्यात. पाहूया इथून प्रेषिक ऑन स्ट्राईक. ओहो, इथून चेंडू वरती बोटं फिरवली होती रोहितनं आणि ते ओळखणं गरजेचं होतं. आणि इथून स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, बैठकी फटका खेळण्याचा प्रयत्न. यस, ओव्हर झालाय कंप्लीट. या ओव्हरच्या समाप्तीनंतर रमाईनगर असंघ मात्र पोहोचलाय 2 विकेटच्या नुकसानामध्ये 4 धावा. डीजे जव्या लगेच आपण दुसऱ्या षटकासाठी यायचं आहे. बिरवाडी संघ फील्ड सेटअप करा. ज्याला पाणी प्यायचं तो फक्त थांबेल. बाकीचे आपण फील्ड सेटअप करा, स्पीडअप करा. आणि एक मॅच अजूनही उर्वरित बाकी आहे. सूर्यदेव हळूहळू आपल्यापासून दूर चालल्यात, अस्तीला चालल्यात. सूर्यदेवाच्या प्रकाश ज्योतामध्येच आपल्याला मॅच क्लिअर करायचा आहे. नंतर मग आपण बॅड लाईट झाली असं सांगतोय, म्हणून आपण विनंती करतोय कोणत्याही संघाला बॅड लाईट मध्ये खेळता येणार नाही. यासाठी आपण स्पीडअपने गेम ऑन करा. स्पीडअप करा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हर्ष. दुसरं षटक मार्गस्थ होत आहे. हर्षच्या हातात चेंडू हात दिला गेलाय. इथून पहिलाच बॉल घेऊन हर्ष मित्रा पार्थ प्रथम प्रथम आपण थोडस इथे यावं. पहिलाच बॉल होता. पंचाकडे लाऊड अपील पाहायला मिळते. पंच सांगतायत चेंडू फार लांब आहे यष्ट्यांपासून आणि इथून लेग बायच्या स्वरूपात पंच सांगतायत सिंगल धाव मिळेल. थँक्यू सो मच. जाऊया. गोलंदाज पुण्याच एकदा सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 आहे. भरपूर शपल झाले आणि इथून डायरेक्ट हिट. हार्दिक इथून खतरेत आहे आणि हार्दिक इथून बाद झाला आहे. विकेट डाऊन.
5 धावा आणि 3 विकेटचं नुकसान झालंय. जवळ इथून यश बॅटिंग ट्रॅक वरती येतोय. नवीन बॅटर हर्षला आपण पाहतोय. यश न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलमध्ये 1 धावा 1 विकेट हर्षच्या माध्यमातून राहिली. तिसरा चेंडू घेऊन हर्ष. ओहो इथून शरीर यष्टीवरती पुन्हा एकदा चेंडू लागतोय. डॉट बॉल. तसे डॉट बॉल जाणार तेवढा बिरवाडे संघ मजबूत होत जाणार. इथून मोठा फटका येणं गरजेचं आहे. 5 धावा पूर्णपणे शांत ठेवलाय दगाऊट रमाईनगर असंघाचं. इथून आपण पाहिलं तर हा चेंडू यष्टांना लागलाय असं मात्र पंच सांगतायत की काय. यष्ट्यांना चेंडू लागला जातोय आणि हा विकेट डाऊन होतोय. जाऊया इथून आकाशला पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये. यश गेला सुद्धा आणि यश आला सुद्धा. गोल्डन डकचा शिकार आणि इथून दांडी उद्ध्वस्त केली गेली. या ओव्हरमध्ये हर्षनं काय कमालीचं इकॉनॉमिक गोलंदाजी केली आहे. 4 बॉलमध्ये 2 विकेट आणि 1 धावा खर्च. काय कमालीचा ओव्हर. 4 बॉलमध्ये इकॉनॉमिक गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पाहूया 5वा चेंडू. इथून 5वा चेंडू सुद्धा फलंदाजाला त्रास देतोय. डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी आहे. या ओव्हरमध्ये फक्त 1 धावा आलेली आहे. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर 1 धावा आली पहिल्याच बॉलवर. शेवटचा चेंडू आणि इथून अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळते. पंचांकडनं वाईटचा इशारा जरूर दिला जाईल आणि हा वाईट बॉल. 6 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. वाईट बॉल आलाय. 6 धावा स्कोर कार्डवरती. एक अवंतर धावा खर्च केला. एक बॅटनं धावा आली आहे. अशा 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात. पाहूया पुढचा चेंडू. उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटचे मिडल ऑफ द बॅट मध्ये चेंडू आलेला नाही. या सिंगल झालाय. दुसरीचा प्रयत्न असेल का तर नाही. एकच धाव. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती 7 धावा. 2 ओव्हर 7 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये 3. शेवटचा ओव्हर बाकी आहे आणि शेवटचा ओव्हर मध्ये पाहूया किती धावा येतात.
सक्षम जाऊया सक्षमला इथून बॉलिंग ट्रॅक वरती आणलाय. सक्षम आपल्याला पाहायला मिळतील. सक्षम सक्षम आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 6 चेंडूमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा बनणं गरजेचं आहे. फटका खेळलाय समोर, क्षेत्ररक्षक आलाय, झेल पुन्हा एकदा सुटलाय. एकच धाव धावसंख्या 1च्या मदतीनं जाऊन पोहोचेल 8 धावा. आता या ओव्हर मध्ये 15 ते 20 धावा बनणं गरजेचं आहे. एक फायटिंग स्कोर कडे वळायचं असेल तर धावा बनवावे लागतील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 धावा. या फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं. स्पीडअप करा बिरवाडी संघ, स्पीडअप करा प्लीज. प्लीज बिरवाडी संघ आपण स्पीडअप करा. जास्त वेळ घेतोय आपण फील्ड सेटअप करण्यासाठी. पाहूया इथून दुसरा चेंडू, दांडी गोल, विकेट डाऊन, फलंदाज बाद. अच्छा, इथून फलंदाज बाद झाले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8. 8 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3, या ओव्हरमध्ये पहिलेच बॉलवर 1, त्यानंतर विकेट. मागच्या ओव्हरची आठवण होते की काय? पहिल्याच तिन्ही ओव्हरमध्ये पहिला बॉल 1-1 रन, दुसऱ्या बॉलवर विकेट आणि तिसरा बॉल डॉट आणि 1 आला होता. आता या पाहूया तिसऱ्या बॉलवर काय येत आहे. स्पीडअप करा. पुढचा चेंडू, आणि हा चेंडू जर आपण पाहिलं तर डॉट बॉल जाताना पाहायला मिळेल. शफल आहेत आपण ऑलरेडी, शफल खेळत आहेत आपण, तर वाईड मिळणार नाही आहे. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली आहे 8 या धावसंख्येवरती. पाहूया इथून पुढचा चेंडू. फटका खेळलाय समोर, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तोच, आणि आता मात्र झेल सुटला गेला. चांगला बॅकअप. चांगला बॅकअप मिळतोय आणि इथून 2 धावा कंप्लीट होतील. 10 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन्ही 2 मोठे फटके खेळावे लागतील इथून 20 हा आकडा पलटायचा असेल तर. पाहूया पुढचा चेंडू. फटका खेळलाय आणि चेंडू मात्र चाललाय बाउंड्री लाईनला. क्लिअर होणार का? तर हा चेंडू रोखला गेलाय. 3 धावा कंप्लीट होतील. 3 धावा क्लिअर केल्या जात आहेत आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 धावा. शेवटचा बॉल. तेरा धावा. शेवटचा बॉल. स्पीडअप करा. शेवटचा बॉल आहे.
उंचावरती चेंडू आहे. पुन्हा एकदा नो मॅच लँड निवडली आहे. सिंगल झालाय. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 3 नंबर होईल. 16 धावा आणि 17 धावांचा टार्गेट असेल 18 बॉल मध्ये. नक्कीच या स्पर्धेमधील सर्वाधिक हाय स्कोर रमाईनगर अ संघाचं होतं आणि सर्वात लो स्कोर हा सुद्धा रमाईनगरच्या नावावरती राहतोय. बॅटर पाठवा. बिरवाडी संघ खूप सारा वेग घेतोय आपण. बिरवाडी संघ बॅटर पाठवा. एक मॅच अजून बाकी आहे प्लीज. तर विनंती असेल, बिरवाडी संघ एक शेवटचा कॉल करतोय. आपण बॅटिंग साठी जायचं आहे. फील्ड तर सेटअप झाली आहे. 18 बॉल मध्ये 17 धावा कंप्लीट करायच्या आहेत. जाऊया इथून. सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रोहित असेल आणि दुसऱ्या बाजूला रोहित आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता इथून पहिल्या षटकासाठी गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होईल. स्पीड अप करा. तर जाऊया गोलंदाजी ट्रॅक वरती. 18 चेंडू 17 धावेची आवश्यकता असेल. टार्गेट आहे.
जवळ इथून 18 बॉलमध्ये 17 बनवायचे आहेत. तन्मय बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. तन्मयला इथून ती गोलंदाजी करावी लागेल जिथून बिरवाडी संघाने सुरुवात केली होती. ती सुरुवात इथून करावी लागेल. जवळ इथून जास्त वेळ घेऊ नका. आता हळूहळू आता मात्र सूर्यदेव आपल्यापासून लांब जात आहेत. सामन्याला सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका. रोहित ऑन स्ट्राईक. तन्मय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल आणि इथून इनटू दी गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पहिलाच बॉल चौकार. 4 धावा. वेळी संघ विनंती असेल सीमारेषेच्या बाहेर राहा जरा. वेळी संघ. आणि इथून आपण पाहिलं तर मॅच आपण पाहू शकता. पहिलाच बॉल वरती चौकार मारलाय फलंदाज रोहितनं. पुढचा चेंडू इथून इंटू द गॅप मध्ये पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमा रेखा पार. चौकार. थँक्यू सो मच. इथून बॅक टू बॅक 2 चौकार रोहितच्या बॅटमधनं आल्या आणि इथून मॅचचं चित्र बदलण्याचा प्रयत्न, लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न बिरवाडे संघाकडनं केला जातोय. आणि इथून तन्मय कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करेल. कारण की 2 बॉलमध्ये 8 धावा खर्च. कारण की इथून पॉकेट मनी कमी आहे आणि त्याच्यामध्ये खर्च चालू आहे जास्त. जसं म्हटलं जातं गरिबी में आटा गिला, तसंच होताना दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. ऑलरेडी गरिबी आहे त्याच्यामध्ये आटा गिला होताना दिसतोय. इथून चांगला चेंडू आहे. आता समोर खेळवलाय. मागचे 2 चेंडूचा इतिहास आपण पाहिला तर शॉर्ट ऑफ पूल केले. त्यानंतर फलंदाज रोहितनं ते ओळखलं की दोन्ही पॉईंटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, कट केला. त्यानंतर बॅकवर्ड पॉईंटमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये सुद्धा आपण तेच पाहिलं, क्षेत्ररक्षक नाही आहे आणि शॉर्ट बॉल केला होता. त्याचा फायदा चौकारामध्ये घेतला. आता समोर केलाय कारण की समोर क्षेत्ररक्षक लावले आहेत. आता इथून 3 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. धावा 8. पाहूया पुढचा चेंडू. चौथा चेंडू आपल्या षटकातील. पुन्हा एकदा कट करायचं होतं. हलक्यासा बॅटनं ब्रश करायचं होतं परंतु चेंडू मात्र जातो डॉट. 2 बॉल बॅक टू बॅक डॉट आल्यात. म्हणजे आता मॅचचं समीकरण तपासलं तर 14 बॉल आहेत आणि त्या 14 बॉलमध्ये बनवायचे आहेत 9 धावा. 14 चेंडू 9 धावा हे मॅचचं इक्वेशन आहे. आता इथून तन्मयला एक एक पाऊल मात्र व्यवस्थितरित्या हाताळावं लागेल. स्विच हिटचा फटका. बॅटची कडा. चेंडू चाललाय. टाटा बाय बाय. चौकारासाठी 4 धावा. चौकार. तर जाऊया इथून चौकार आलाय. आता चौकाराच्या मदतीने आता 13 बॉलमध्ये 5 धावेची आवश्यकता आहे. 13 चेंडू 5 धावा. आता 1 ओव्हरमध्ये मॅच संपवणार की काय? 13 बॉलमध्ये 5. तेरा बॉल 5 धावेची आवश्यकता आहे. पवेश शेवटचा बॉल. चांगला चेंडू इथून पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या रिझममध्ये क्षेत्ररक्षक आहेत.
सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने या ओव्हरमध्ये जर आपण विचार केलं तर धाबा खर्च केलाय टोटली 13 धाबा. आता येणारे 12 बॉलमध्ये 4 धावेची आवश्यकता आहे. रोखलं जाईल का ह्याच्यावरती क्वेश्चन मार्क असेल. आता टीम मीटिंग नको, लगेच गोलंदाज या. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज येतोय अक्षय. दुसरा षटक असेल आपल्या षटकातील अक्षयला आमंत्रित केलंय. 12 बॉलमध्ये 4 धावा डिफेन्स करायच्या आहेत. केलं जाईल का? इथून अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न होतो. डॉट बॉल. 11 चेंडू 4 धावा. अकरा बॉल मध्ये 4 धावेची आवश्यकता आहे. इथून लाऊड अपील पंचांकडनं आणि पंचांचा हात आकाशाकडे. ओ यू टी फलंदाज बाद. हे राहिला आता 10 बॉल मध्ये 4 धावा डिफेन्स करायच्या आहेत. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल चिराग. न्यूमॅन चिरागला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून अक्षयने खूप चांगला षटक हाताळलाय. 2 बॉल मध्ये 1 विकेट प्राप्त केलाय. एकही धावा खर्च केलेली नाहीये. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय परंतु हा चेंडू वरती चिरागचा हल्ला बॉल. मॅच फिनिश आणि इथून खल्लास. सामना जिंकला जातोय. एका बाजूला वेडीचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला बीरवाडीचा संघ. हे दोन संघांमध्ये शेवटचा सामना असेल, शेवटची लढत असेल आजच्या दिवसातील.